पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि ओडिशा दौऱ्यावर आहेत। बिहारमध्ये सुमारे 6,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांनी केली। ओडिशा भाजपा सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं। तसंच 18,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं आणि उद्घाटन आणि पायाभरणी त्यांनी केली। दोन्ही राज्यांच्या विकासासाठी राज्य सरकारांसोबत केंद्र सरकारही काम करत असून समृद्ध पूर्वांचलासाठीची कटिबद्धता त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली। भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होत असताना बिहारची भूमिका यात महत्त्वाची राहणार आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। गेल्या दशकात 25 कोटी भारतीयांनी गरिबीवर मात केली आहे। ही एक विक्रमी कामगिरी आहे, असं त्यांनी सांगितलं। बिहार मेड इन इंडियाचे मोठे केंद्र बनेल, अनेक विकास प्रकल्प बिहारचा समृद्ध बिहार म्हणून विकास करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आपल्या भाषणात पंतप्रधानांनी राजद आणि काँग्रेसवर सडकून टीका केली। लालू प्रसाद यादव यांच्या राज्यात बिहार स्थलांतराचं प्रतीक बनला, इतकी वाईट परिस्थिती या राज्यकर्त्यांनी निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला। रालोआ सरकारनं प्रचंड मेहनत करून बिहारला विकासाच्या मार्गावर आणलं, असं ते म्हणाले। आजच्या युवकांनी बिहारमधलं एकेकाळचं जंगलराज पाहिलेलं नाही, त्यामुळे त्यांना त्यांची कल्पनाही नाही, असं पंतप्रधान म्हणाले। किसी के साथ भी भेदभाव न हो, ये हमारे संविधान की भावना है। हम भी इसी भाव से कहते हैं, सबका साथ सबका विकास। लेकिन लालटेन और पंजे वाले कहते हैं, परिवार का साथ परिवार का विकास। हम कहते हैं सबका साथ सबका विकास, वो कहते हैं परिवार का साथ परिवार का विकास। इनकी राजनीति का कुल जमा निचोड़ यही है, अपने अपने परिवारों के हित के लिए ये देश के बिहार के करोड़ों परिवारों का अहित करने से भी नहीं चूकते हैं। खुद बाबा साहब आंबेडकर भी इस प्रकार की राजनीति के बिल्कुल खिलाफ थे। इसलिए लोग कदम कदम पर बाबा साहब का अपमान करते हैं। पंतप्रधानांनी या मार्गावरून नवीन रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं। मुझफ्फरपूर आणि बेतिया मार्गे पाटलीपुत्र आणि गोरखपूर दरम्यानही वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं। आज लोकार्पण आणि पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमुळे बिहारमधल्या पायाभूत सुविधा आणि सामाजिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे। आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ओडिशा सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमातही त्यांनी मार्गदर्शन केलं। ओडिशा सरकारची वर्षपूर्ती सुशासनाची वर्षपूर्ती आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। हे वर्ष लोकसेवा आणि जनविश्वासाचं ठरलं आहे, असं त्यांनी सांगितलं। आज विकास आणि वारसा हा मंत्र भारताच्या प्रगतीचा आधार बनला असताना ओडिशाची भूमिका अधिक वाढली आहे, असं त्यांनी सांगितलं। कॅनडात G7 परिषदेसाठी गेलो असताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्याला वॉशिंग्टनला येण्याचं निमंत्रण दिलं, मात्र त्याला नकार देत आपण ओडिशाच्या भूमीवर येण्याची निवड केली, असं पंतप्रधानांनी सांगितलं। मैं कनाडा में G7 समिट के लिए वहां था और अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप ने मुझे फोन किया। उन्होंने कहा कि अब कनाडा तो आए ही हैं, तो वॉशिंगटन होकर के जाइए, साथ में खाना खाएंगे, बातें करेंगे। उन्होंने बड़े आग्रह से निमंत्रण दिया। मैंने अमेरिका के राष्ट्रपति को कहा कि आपका निमंत्रण के लिए धन्यवाद, मुझे तो महाप्रभु की धरती पर जाना बहुत जरूरी है और इसलिए मैंने उनके निमंत्रण को नम्रतापूर्वक मना किया। ज्या ज्या राज्यांमध्ये भाजपा सरकार आली तिथे विकासाचं पर्व सुरू झालं आहे। या डबल इंजिनचा लाभ जनतेला दिसतो आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले। यानंतरच्या बातम्या थोड्या